आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम विठ्ठल आठवतो. आणि विठ्ठल जो आहे तो पंढरपूरशी नातं सांगणारा असा देव आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला सर्व भाविक भक्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. पंढरपूरला त्या ठिकाणी सर्व भाविक भक्तांचा खूप मोठा उत्सव असतो. सर्व आनंदाने विठ्ठलाचे नाम घेतात, भजन कीर्तन करतात. त्र्यंबकेश्वर येथून श्री निवृत्तीनाथ महाराज, पैठण येथून श्री संत एकनाथ महाराज, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून संत तुकोबाराय, अशा वेगवेगळ्या गावावरून महाराष्ट्रातून पालख्या पंढरपूरला येतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी. महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारतातले इतर राज्यातले वारकरी भाविक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी करतात. इतर ठिकाणी उदाहरणार्थ पैठण, छोटे पंढरपूर, वाळूज पंढरपूर आणि इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यात्रा भरते. तर ही जी आषाढी एकादशी आहे हिचं खूप महत्त्व जे काही वैष्णव आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आहे. आषाढी एकादशी साजरी करण्याचं कारण असं म्हणजे त्या ठिकाणी पुराणानुसार, हिंदू पुराणानुसार अशी दंतकथा सांगितली जाते की आषाढी एकादशी ही देवशयनी आषाढी एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचं कारण म्हणजे असं समजलं जातं की सर्व जे काही देव आहेत त्यामध्ये वैकुंठातील विष्णू असो किंवा इतर जे काही देव आहेत यांना त्यांचा जो काही झोपण्याचा कालावधी आहे, शयन कालावधी, तो आषाढी एकादशीपासून सुरू होतो. म्हणजे आषाढी एकादशीच्या नंतर सर्व देवाची रात्र सुरू होते. तर मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवाची त्या ठिकाणी एक दिवस रात्र, उदाहरणार्थ म्हणजे एक दिवस असं समजला जातो. तर 6 महिन्यानंतर कार्तिकी एकादशी येते. मराठी महिन्यानुसार 6 महिन्यानंतर कार्तिकी एकादशी येते. त्यावेळेस सर्व देव जागे होतात. त्यावेळेस त्यांची सकाळ सुरू होते आणि आषाढी एकादशीच्या वेळेस त्यांचा जो काही शयन करण्याचा कालावधी, झोपण्याचा कालावधी स्टार्ट होतो. म्हणून तेव्हापासून असं समजलं जातं की देव त्या ठिकाणी आज आषाढी एकादशीपासून पुढे विश्रांती घेतात, झोपतात. त्यांची रात्र आषाढी एकादशीच्या नंतर सुरू होते असं मानलं जातं. तर एकादशी ज्या आहेत त्या एकादशी कधी कधी वर्षामध्ये जर अधिक मास असेल किंवा मग मराठी महिन्यानुसार कालगणना होत असल्यामुळे एकादशी जास्त त्या ठिकाणी असतात. ज्या काही जास्तीच्या एकादशी आहेत त्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. मग ह्या ज्या एकादशी आहेत तर जनरली जी काही एकादशी आहे ती 15 दिवसानंतर, मराठी महिन्याची जे काही 15 दिवस आहेत त्यानंतर ती येते आणि 11व्या दिवशी ती येत असल्यामुळे
तिला एकादशी असं नाव पडलेलं आहे. तर महिन्यातून 2 पंधरवडे असतात, म्हणजे 2 एकादशी महिन्यामध्ये येतात. तर ज्या 2 एकादशी आहेत त्याच्यामधल्या एक वद्य एकादशी असते आणि एक शुद्ध एकादशी असते. तर आषाढी एकादशी जी असते ती वद्य एकादशी असते, शुद्ध एकादशी असते. आणि पूर्ण वर्षामध्ये अर्ध्या एकादशी ज्या शुद्ध असतात आणि अर्ध्या वद्य एकादशी असतात. तर जे काही शुक्ल पक्षातल्या ज्या काही एकादशी असतात त्याला शुद्ध एकादशी असं म्हटलं जातं, आणि जे काही कृष्ण पक्षामध्ये एकादशी येतात त्यांना वद्य एकादशी असं म्हटलं जातं. तर एकादशीबद्दल अनेक त्या ठिकाणी एकादशीचं महत्त्व आपल्याला हिंदू पुराणानुसार सांगितलं जातं की मनुष्याचे जे काही पापकर्म आहेत त्या सर्व पापांचा विनाश करण्याची शक्ती एकादशीचा उपवास केल्यानंतर त्या ठिकाणी मनुष्याला प्राप्त होते. आपोआप त्याची जी काही सर्व पापे आहेत ती पापे त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम, आणि त्याला त्याचा अंतरात्मा उपवास केल्यामुळं शुद्ध होतो असं हिंदू धर्मानुसार मानलं जातं. तर जो काही एकादशीचा उपवास आहे तर त्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणि जे काही शेंगदाणे वगैरे आहेत त्याच्यापासून बनवलेले पदार्थ, तसेच जी काही फळे आहेत अशी काही फराळीचे पदार्थ त्या निमित्ताने केले जातात. बटाट्यापासून बनलेले पदार्थ आपण केलेले पाहायला मिळतात आपल्याला. तर एकादशीच्या दिवशी सर्व भक्तगण त्या ठिकाणी साबुदाण्याच्या खिचडीचा फराळ आणि शेंगदाणे जे काय आहे त्यापासून बनवलेले पदार्थ भक्ष्य करतात. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.